या लहान मुलांना ना कधी काय सुचल आणि कधी काय मागतील याचा काय नियम नाही. आज आमच्या छोट्या साहेबांना ना केक खायची इच्छा झाली होती. बाहेरून तर मी केक आणणार नव्हती. मग म्हटलं चला आज घरीच बनवू केक. पहिले तर ना 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी साखर मिक्सरला फिरवून घेतलं. आता ह्यामध्येच ना थोडीशी वेलची पूड, 2 पळी तेल, अर्धी वाटी दही आणि थोडंसं दूध टाकून परत एकदा मिक्सरला फिरवून घेतलं. त्यानंतर ना हे बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि 10 मिनिटं तसंच ठेवून दिलं. 10 मिनिटानंतर त्यामध्ये थोडासा सोडा आणि दूध टाकून चांगलं मिक्स करून घेतलं. आणि इथं ना मी कुकरच्या डब्याला तेल लावून घेतलं आणि हे तयार बॅटर कुकरच्या डब्यात टाकून त्याच्यात वरून आहे ना माझ्याकडे अवेलेबल असलेले ड्रायफ्रूटचे काप टाकले आणि कुकरची शिट्टी काढून हा डब्बा कुकरमध्ये ठेवून दिला. पहिले तर 5 मिनिटं फास्ट गॅस केला आणि नंतर 20 ते 25 मिनिटं स्लो गॅसवर ठेवून दिलं. आता इथं तुम्ही बघू शकता केक किती फुगून वर आलाय आणि खूप स्पॉन्जी पण झालाय. नंतर ना सुरीच्या साह्याने सर्व बाजूने केक रिकामा केला आणि प्लेटमध्ये काढून घेतला. हा तयार झालेला केक ना छानशा पीसेसमध्ये कट केला आणि आम्ही दोघांनी पण खाल्ला. तनुषला तर ना हा केक खूपच जास्त आवडला. तुम्ही पण हा केक एकदा नक्की ट्राय करून बघा.